नमस्कार लाडक्या भगिनींनो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट खूपच टेक्निकल पण महत्त्वाची आहे. कारण आता एक नवीन कारण समोर येते. पॉइंट NPCI मॅपिंग इश्यू म्हणजे काय? तुमचा आधार नंबर आणि बँक अकाउंट NPCI सिस्टीममध्ये योग्य प्रकारे लिंक किंवा मॅप नसल्यास DBT पेमेंट फेल किंवा डिले होऊ शकतो. यामुळे पेमेंट प्रोसेस तर झाला तरी अकाउंटमध्ये पैसे येत नाहीत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, महिला व बाल विकास मंत्री अदिती तातकरे यांनी पूर्वी DBT प्रणाली मजबूत करण्यावर भर दिल्याचे संकेत दिले होते. म्हणजेच पेमेंट योग्य अकाउंटमध्ये जावा यासाठी तपासणी कडक केली जाते. आता एप्रिल आणि मे हप्त्याबाबत. एप्रिलचा हप्ता पेंडिंग आहे आणि मे महिन्याचा सायकल सुरू होते. म्हणून NPCI मॅपिंग करेक्ट झाल्यानंतर एप्रिल आणि मे दोन्ही हप्ते जवळपासच्या कालावधीत मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, सर्वांना एकाच दिवशी डबल पेमेंट मिळणार नाही. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमचा आधार कोणत्या बँकेत लिंक आहे ते चेक करा. NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह आहे का ते बँकमध्ये व्हेरीफाय करा. जर मॅपिंग चुकीचा असेल तर लगेच अपडेट करून घ्या. एक महत्त्वाची सूचना, NPCI मॅपिंग करून देतो म्हणून काही लोक पैसे मागत आहेत. अशा फसवणुकीपासून सावध राहा, कारण ही प्रक्रिया बँकमध्येच फ्रीमध्ये होते. आणि लक्षात ठेवा, तुमचा हप्ता अडकलेला नाही, तो फक्त मॅपिंग करेक्ट होण्याची वाट पाहत आहे. तर मित्रांनो, लगेच तुमचं NPCI स्टेटस चेक करा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा. कारण पुढच्या अपडेटमध्ये मॅपिंग चेक कसा करायचा आणि पेमेंट एक्झॅक्ट कधी येणार हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.